ही चिमुकली सई वैभव कासार ही छत्रपती शिवरायांचा पोवाडा बोलणार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या, जोरदार. दरबारी बुस्ती बेगम बडे बेगम पंजाले दिशा जेवर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला ग पगार कोणी ना पुढाकार साऱ्यांनीच मांडली हार. इतकं अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला. नाम त्याचं अफजल खान नाव त्याचं अफजल खान चित जागत जणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाले दरबारात खान निघालं मोठ्या गुरमीत त्याचं घोळ दळ पायदळ फुज फाटले पकड अगिदा हत्तींचं बळ पानारा कापी सजळ वाटेत पिटेल त्याला चिटीत खेचेत खानाची सन निघाली गावची गाव उठली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणी शाबरू उठली कोण कोण रोखणारे वादळ. आता शुभाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हैज बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काय लढवावं हुनर चिंतेत पंत सरदार अशवाग्नीचा तो छवा अशवाग्नीचा तो छवा गनिमाला कसा ठेचवा डोक्यात गनिमी कावा बेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर हमनी समय बेटीचं सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी प्रतापगडच्या पायथ्याशी खान बेघुमालं त्याला नाही झालं. शिवाजी राजाच्या आणि त्यास नाही जाणीव शक्तीची करीला काय कल्पना युक्तीची करीला काय कल्पना युक्तीची हजी जी 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 करीला काय कल्पना युक्तीची हजी जी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शाम्या नवरला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शाम्या आणला आणि अशा या शाम्याला खान डौलत डुलत आला. सेदबंड त्याच्या संगतीला शिवबाज संगती म्हाला. महाराजांना पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी रोकून नजर आ गई जी रहा जी. खानाने राजा लिंगन दिलं अंधगा केला. खाने दाभिमान मानला कटेरीचा वार त्याने केला. खरखरा आवाज झाला चिलखतो अंगाला. खानाचा वार फुका केला. खाली अडवडला इच्छित महाराजांना पोटामध्ये ढकललेल्या वाघनखांचा मारा केला. टरटरा फाडला पोटाला तडा गेला खानाचा कोतडा बाहेर आला जी. अशा पळाने महाराजांनी सैतान अफजल खानाचा वध केला. अशा आपल्या महाराजांना माझा मानाचा मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय. बाप रे.
आमच्याकडून तुम्हाला मुजरा यापेक्षा काहीच बोलू शकत नाही. म्हणजे गायकी, त्याच्यावरचा अभिनय वगैरे हा सगळा मुद्दा आपण बाजूला ठेवूयात, पण एवढं सगळं तोंडपाठ असणं क्या बात आहे, शक्यच नाही. क्या बात. डॉक्टर प्रमोद बैरागे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक, त्यासोबतच महेश दादा गायकवाड यांच्याकडून देखील आकर्षक पारितोषिक द्या, तुमच्याच हस्ते द्या. मी स्वतः माईक घेतलाय त्याकरता क्षमा. आपण हा जो स्टेज ठेवला आहे, या स्टेजवर या मुलीने जे सादर केलंय, ही मुलगी भविष्यात काही ना काहीतरी चांगलं करणार, पण हिला घडवणारी हिची आई आहे. हिचा सत्कार व्हायला पाहिजे. जी आई हिला जे संस्कार देते, तर माझी इच्छा आहे आपले संस्थापक महेशदादा गायकवाड, सुनीलजी वायले साहेब आणि साळुंके साहेब या तिघांनी येऊन या मातेचा इथे सत्कार करावा. आणि कृपया या मातेचं अनुकरण सर्व माता भगिनींनी इथे बसल्या त्यांनी करावं, जेणेकरून आपली पुढे भविष्यात अशी पोरं घडतील. मनोज दादा श्रीपाद गायकवाड यांच्याकडून देखील 1001 रुपयांचं पारितोषिक बाळा. मनोज दादा वर या. मनोज दादा गायकवाड, बाळा तुला बक्षीस एवढं मिळालं की तिच्या हातात मागे येतात. श्री सुनीलजी वायले यांच्याकडून देखील आकर्षक पारितोषिक. मनोज दादा श्रीपाद गायकवाड यांच्याकडून पुन्हा एकदा 1001 रुपयांचं पारितोषिक. आणि मला वाटतं महेश दादा, ही आपल्या महोत्सवाची खऱ्या अर्थानं पोचपावती आहे की 4-5 वर्षांच्या मुलीला सुद्धा छत्रपती शिवरायांचा पोवाडा तोंडपाठ आहे. यापेक्षा आणखी काय मिळायला पाहिजे या महोत्सवामधून, आणि म्हणून हा महोत्सव होणं फार गरजेचं आहे. आणि मला वाटतं मुलगी जर एवढी चुणचुणीत बोलते तर तिला घडवणारी आई किती बोलत असेल. आपल्याला शुभेच्छा, तुमच्याकडून शुभेच्छा पर 2 शब्द. आज तुम्ही म्हणजे मला खूप असं अश्रू आले डोळ्यातून. खूप छान वाटतंय. माझ्या पोरीने एवढं म्हणजे पहिल्यांदा ती असं काहीतरी बोलली आहे स्टेजवर येऊन, पहिल्यांदा. थँक्यू. धन्यवाद. आणि जसं प्रशांत भाऊ बोटे यांनी सांगितलं की इतर महिलांनी देखील ह्या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्या मुलांना, मुलींना, खास करून मुलींना तरी किमान शिवविचार आतापासून त्यांच्या डोक्यात असलेच पाहिजे. ही याच काळाची गरज आहे. मुलांना तर असलेच पाहिजे, पण प्राधान्य मुलींना मी देतोय. मुलींच्या डोक्यात